विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू केलेला आहे वर्तुळ, याचा सराव संच 3.5 बघणार आहोत. आणि आजच्याच लेक्चरमध्ये सराव संच 3.5 सोबतच वर्तुळ हा धडा देखील आपण संपवणार आहोत. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झालेले असतील, ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर त्यांना विनंती करतो, कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना ऐकण्याची मदत झाली पाहिजे. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, अगदी बेसिक कन्सेप्ट पासून आपण सराव संच 3.5 बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आहे बघा जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय, ज्याच्यावरती सराव संचामध्ये प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. मी डायरेक्ट तुम्हाला सूत्र सांगणार आहे आणि तुम्हाला देखील सूत्रच पाठ करायचे. नेमकं सूत्र तयार कसे होतात हे लक्षात ठेवायचे. ओके, फॉर एक्झाम्पल एक वर्तुळ आहे आपल्याकडं. ओके, आणि या वर्तुळामध्ये दोन जीवा, ओके, समजा ही ए बी जीवा आणि समजा ही डी जीवा. ओके, कोणत्या बिंदूमध्ये छेदतात समजा आपण समजूया की एम बिंदूमध्ये छेदतात. ओके, ती आकृती वेगळी आहे, मी घेतलेली वेगळी आहे. ओके, पण दोघांचा अर्थ एकच आहे. जर दोन जीवा वर्तुळाच्या आतमध्ये छेदत असतील तर त्यांचं सूत्र लक्षात ठेवायचं. कसं तयार होतंय तर त्याचं सूत्र लक्षात ठेवायचंय. ओके, ही जी पहिली जीवा आहे का, तिचे दोन भाग, त्यांचा गुणाकार करायचा एम गुणिले एम बी, एम गुणिले एम बी, बरोबर. ही दुसरी जीवा, तिचे दोन भाग डीएम गुणिले एम ई. संपला विषय. किती सोपा आहे बघा, वरती पण तेच दिलंय. इथं सूत्र बघा काय दिलंय. ही जी वर्तुळ तुम्हाला दिसतंय त्या वर्तुळामध्ये दोन जीवा आहे, एक ए बी आहे आणि दुसरी सी डी आहे. आणि त्या दोन जीवा एकमेकींना ई बिंदूमध्ये छेदतात आणि कुठे छेदतात, वर्तुळाच्या आतमध्ये. जर वर्तुळाच्या आतमध्ये छेदलं तर जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, आणि जर वर्तुळाच्या बाहेर छेदलं तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. ओके, तर बघा इथं पहिली जीवा आहे बघा ए बी. ओके, तर ए बी चे दोन भाग कोणते आहे, ए आणि ए बी. तर दोघांचा गुणाकार एईचा गुणाकार ए बी सोबत. बघा इथं एईचा गुणाकार ए बी सोबत, बरोबर. ही जी दुसरी आहे सीडी, तर सीडी मध्ये बघा सीईचा गुणाकार एडी सोबत. दिसतंय का, सीईचा गुणाकार एडी सोबत. ओके, हा झाला पहिला टॉपिक. याला जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय म्हणतात. पुढे बघा नंबर 2, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. जर आतमध्ये छेदत असतील तर आंतरछेदन, बाहेर छेदत असतील तर बाह्य छेदन, बरोबर का. आता काय बरं, फॉर एक्झाम्पल इथं आधी एक आकृती समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजा बघा, ही जी ए बी ही एक जीवा आहे वर्तुळाची आणि ईडी हे एक जीवा आहे. ते कोणत्या बिंदूमध्ये छेदतात, वर्तुळाच्या सी बिंदूत, म्हणजे बाहेर छेदतात. जर असं असेल तर सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचंय, फक्त सूत्र लक्षात ठेवायचंय. सूत्र बरोबर. ओके, सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचा हा जो पार्ट आहे का मोठा तो एसी, ओके, गुणिले हा जो छोटा पार्ट आहे का तो बीसी. ओके, काही मुलं असंही करू शकतात, छोटा गुणिले हा मोठा पार्ट, काही असं करू शकतात मोठा गुणिले छोटा पार्ट, कोणतेही करा. बरोबर, इकडे बघा एसीचा गुणाकार केला, आता इथं ईसीचा गुणाकार करा. ईसीचा गुणिले जो छोटा पार्ट आहे तो डीसी. ओके, संपला विषय. ओके, परत इथं सांगतो, एकदा सांगतो, काही विषय नाही. इथं दिले बघा ए गुणिले ए बी बरोबर सी गुणिले ईडी. ए कुठे दिसतोय तुम्हाला, हा ए. ओके, या एईचा गुणाकार ए बी सोबत, हा ई बी, बरोबर का. बरोबर, सीईचा गुणाकार, या सीईचा गुणाकार कोणासोबत आहे, डीई सोबत. दिसतंय का तुम्हाला इथं, करेक्ट आहे. मोठ्याचा गुणाकार छोट्यासोबत, बरोबर, या मोठ्याचा गुणाकार छोट्यासोबत. एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. याला म्हणतात जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. आणि लास्ट मध्ये जो टॉपिक आहे त्याला म्हणतात बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. म्हणजे इथं स्पर्शिका पण आहे, छेदिका पण आहे आणि त्यांच्या रेषाखंडाचा एक प्रमेय आहे. तर बघा एक सूत्र दिसतंय तुम्हाला इथं. सूत्र मी आधी तयार करून सांगतो तुम्हाला कसं करतात, म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येऊन जाईल. आणि आयडिया आली तर मग इथं आहेच ना. ओके, तर लक्षात ठेवायचं, ही स्पर्शिका आहे ईटी आणि ही जी ईबी आहे ही छेदिका आहे. ओके, तर जी स्पर्शिका आहे सगळ्यात पहिले तिचा वर्ग घ्यायचा, ईटीचा वर्ग, बरोबर. ओके, त्यानंतर बघा जी छेदिका आहे ईबी, त्यातला पहिला पार्ट कोण आहे, ई ए गुणिले जो मोठा पार्ट आहे तो आहे ईबी. ओके, बस इतकाच विषय. परत एकदा काय, हा जो स्पर्शिका आहे, ओके, तिचा वर्ग बरोबर जी छेदिका आहे तिचा छोटा पार्ट गुणिले तिचा मोठा पार्ट. इथे देऊन टाकले बघा. ओके, दिसत असेल तुम्हाला, फक्त मी ईटीचा वर्ग अलीकडलेला आहे, त्यांनी पलीकडलेला आहे. ओके, तर याला असं लिहू सरळ, ईटीचा वर्ग बरोबर ई ए गुणिले ईबी. ओके, दिसतंय का, ई ए गुणिले ईबी. ओके, समजलंय. परत एकदा काय,
स्पर्शिकेचा वर्ग बरोबर जी छेदिका आहे त्यातल्या लहान्या भागाचा वर्ग गुणिले त्याच्यातल्या मोठ्या भागाचा. ओके, वर्ग नाही, लहाना भाग गुणिले मोठा भाग. ओके, परत एकदा पहिल्यापासून एकदा रिवाइज करतो फॉर्म्युला, मग पुढे जाऊया आपण. जर जीवांचा आंतरछेदन असेल तर बघा, पहिल्या जीवेच्या 2 भागांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या जीवेच्या 2 भागांचा गुणाकार. त्यानंतर जीवांचं बाह्य छेदन असेल तर लक्षात ठेवायचं पहिली जीवा त्यातला मोठा पार्ट गुणिले त्याच्यातला छोटा पार्ट बरोबर दुसरी जीवा त्याच्यातला मोठा पार्ट गुणिले त्याच्यातला छोटा पार्ट. आणि नंबर 3 ला स्पर्शिका छेदिका रेषाखंडामध्ये काय, जी स्पर्शिका आहे तिचा वर्ग बरोबर जी छेदिका आहे तिच्यातला पहिला पार्ट छोटा गुणिले मोठा पार्ट. ओके, चला वळूया आपल्या सर्व संचाकडे. सर्व संच 3.5 मधला पहिला प्रश्न. ओके, जो शेवटचा टॉपिक बघितला आपण स्पर्शिका छेदिका, बघा इथं स्पर्शिका छेदिका. ओके, तोच प्रमेय पहिल्या याच्यामध्ये युज करायचा. काय म्हटलंय, आकृती 3.77 मध्ये बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे. हा जो क्यू आहे हा स्पर्शबिंदू आहे, म्हणजेच काय पी क्यू ही स्पर्शिका असेल आणि पीएस ही छेदिका असेल. तर म्हटलंय पी क्यू बरोबर 12. पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 12. त्यानंतर पी आर किती आहे, पी आर आहे 8. आणि त्यानंतर पीएस काढायचं व आर एस काढायचं आहे. पीएस काढायचं आहे, आर एस काढायचं आहे. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले जे दिसतं ते लिहून घ्यायचं आकृतीमध्ये. काय दिसतंय आकृतीमध्ये, बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे. बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे. त्यानंतर पुढे पी क्यू ची व्हॅल्यू 12, त्यानंतर पी आर ची व्हॅल्यू 8. तर इथं थेरम कोणता लागणार, प्रमेय कोणता लागणार आहे, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. तर काय बरं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, जी स्पर्शिका आहे तिचा वर्ग, स्पर्शिका कोण आहे पी क्यू, तर पी क्यूचा वर्ग बरोबर जी छेदिका आहे, जी पी एस छेदिका आहे त्यातला छोटा पार्ट पी आर गुणिले त्यातला मोठा पार्ट पी एस. संपला विषय, एवढंच करायचं आहे ना, काही हरड तरी आहे का, नाही. पी क्यूचा वर्ग, पी क्यू किती आहे, तर पी क्यू इथेच टाकू, त्याला 12चा वर्ग बरोबर पी आर किती आहे 8 गुणिले पी एस. तिथं बघा 12चा वर्ग असतो 144 बरोबर 8 गुणिले पी एस. तर आपल्याला काढायचं आहे पी एस. ओके, पी एसच काढायचं, नंतर आर एस काढायचं. तर 8 आपण इकडे घेऊ, तिकडे गुणाकार करतो, इकडे भागाकार करू. 144 भागिले 8 बरोबर किती पी एस. ते 8च्या पाड्यात 144 बघूया आपण. ओके, साईडला करूया. 144 भागिले 8, 8च्या पाड्यात 14 आहे का नाही, 8 1 8, 14तून 8 गेले तर 6 वरती त्याच्यावरती 4, 8 8 64, किती आले 18 आले बरोबर का. म्हणजे 144 भागिले 8 पी एस बरोबर किती 8 1 8 उरले 6 त्याच्यावरती 4, 8 8 64, पी एस आला 18. आता पी एस कुठे दिसतोय तुम्हाला, हा टोटल पी एस आलाय आपला 18 बरोबर का. आणि ह्याच्यातला हा पार्ट आहे बघा 8. तर आपल्याला अजून काय काढायचंय, आर एस काढायचं आहे. आपल्याला काढायचंय आर एस. मग मला सांगा, जर आपल्याला आर एस काढायचंय तर हा जो आर एस आहे हा जर आपण पी एस मधून पी आर वजा केला, म्हणजे हा जो टोटल पी एस दिसतो त्यातून हा पार्ट जर वजा केला तर उरलेला पार्ट येऊन जाईल, त्यालाच आपण आर एस म्हणू. चला मग आपला जो पी एस आहे, पी एस त्यातून पी आर वजा करू. तर मग आर एस बरोबर पी एस किती आला बा, पी एस आलाय 18 वजा पी आर किती आलाय 8. 18तून 8 गेले तर किती येतात 10, 18तून 8 गेले तर येतात 10. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. पी एस आलाय 18 आणि हा जो आलाय आर एस तो आलाय 10. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटापट. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आकृती 3.78 मध्ये जेव्हा एम एन आणि आर एस एकमेकींना बिंदू डी मध्ये छेदतात. कोणत्या बिंदू डी मध्ये, बर इथं 2 जीवा आहेत आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये छेदत आहेत. जर 2 जीवा वर्तुळाच्या आतमध्ये छेदतात तर कोणता प्रमेय, वर्तुळाच्या जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय. आंतरछेदनाचं जर आतमध्ये छेदतात तर त्याला आर डी ची किंमत किती आहे 1 नंबरला. ओके, 1 नंबरला काय शोधायचं आपल्याला, ते इथं आर डी ची किंमत दिली 15, त्यानंतर डी एस दिलाय 4, नंतर एम डी दिलाय 8, त्यानंतर किती रे बळ आपल्याला काढायचं डीएन बरोबर किती. ओके, डीएन बरोबर किती काढायचं, तर आपण म्हणूया जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार, जीवांच्या आंतरछेदनाच्या
प्रमेयानुसार काय आहे जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय? पहिल्या जीवेचे जे दोन भाग झाले त्यांचा गुणाकार, पहिली जीवा एम पासून एन त्याचे दोन भाग एम डी आणि डीएन यांचा गुणाकार एम डी गुणिले डीएन बरोबर दुसरी जीवा आर एस तिचे दोन भाग आर डी गुणिले डीएस. ओके, तर मग आता टाका किंमत, संपला विषय. पहिल्याचा आन्सर लगेच संपलीतच. एम डी किती आहे रे बाळ? एम डी 8 आहे गुणिले डीएन किती आहे? डीएन तर काढायचं आपल्याला, राहू द्या. बरोबर आर डी किती आहे बाळ? 15 गुणिले डीएस किती आहे? 4. इथं बघा 8 गुणिले डीएन बरोबर 15 चौक किती? 60. 15 चौक झाले 60. बरं पुढे तर डीएन काढायचं तर 8 तिकडं भागाकारला जाईल, इकडे गुणाकार करतो तिकडे भागाकार करेल. डीएन बरोबर 60 भागिले 8. 8च्या पाड्या 60 आहे का? नाही. 8च्या पाड्या 60च्या जवळ 56 आहे. 8 7 56. 60 मधून जर 56 गेले तर राहिले खाली 4. ओके, पॉईंट घेतला तरी इथं 0. 8 45. डीएन आला 7.5. डीएन किती आला? 7.5. ओके, आता नंबर 2 ला काय काढायचंय बघा, इथंच काढूया. पहिल्याचं उत्तर झालं, आता दुसऱ्याचं उत्तर कोण आहे? दुसरा आहे बघा. जर आर एस बरोबर 18 एम डी बरोबर 9 डीएन बरोबर 8 तर डीएस बरोबर किती? डीएस बरोबर किती असं विचारलंय. तर आता आपल्याला काय करायचं, इथं काय काय दिले बघा. आधी आर एस दिलाय 18. आर एस म्हणजे टोटल जो आहे का टोटल 18 आहे. त्यानंतर एम डी 9 आहे, एम डी 9 आहे आणि डीएन आहे बघा 8. तर आपल्याला काय काढायचं? डीएस म्हणजे हा जो पार्ट आहे का हा पार्ट तो काढायचा आहे. ओके, तर आता काय करूया आपण, आता काय पाहिजे होतं मागच्या याच्यामध्ये बघा तिघं दिले होते, चौथा पाहिजे. इथं पण तिघं दिलेत. ओके, पण मागचे जे तिघं दिले होते का ते 1 2 3 4 ह्या 4 पार्ट मधले तिघं दिले होते. इथं बघा या 2 पार्ट मधले दोघं भेटले आपल्याला, इथं तो 8 आहे. पण या दोघांमधला जर एक भेटला असला म्हणजे आरडीची किंमत जर असते आपल्याकडे तर आपण डीएस काढला असता. पण आता काय करावं लागेल, आपल्याला टोटल आरडी माहिती आहे, टोटल आरडी 8 आहे, आपल्याला काढायचा डीएस. तर आपण काय समजूया, हा जो डीएस आहे त्याला आपण एक्स समजू, जो काढायचा तो एक्स. ओके, आणि टोटल किती आहे? 18. 18तून जर हा पार्ट एक्स आहे तर हा पार्ट किती असेल? आरडी तो असेल 18 वजा एक्स. का? जर ह्या टोटल 18 मधून एक्स वजा केला तर हा पार्ट येईल 18 वजा एक्स नावाचा. बरोबर, चला लिहूया इथं उत्तरामध्ये काय. मग आपण काय समजूया, समजा डीएस बरोबर एक्स मानू. जर डीएस एक्स मानला तर आरडी किती भेटतोय? आरडी भेटतोय 18 - एक्स. बरोबर का? चला इथं कोणता प्रमेय लागेल? जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. इथं लिहितो खाली, पलीकडे उत्तर लिहितो. जीवांच्या, बरं चला वरतीच लिहितो, आहे की नाही, बरं वाटेल जरा तुम्हाला पण. जीवांच्या आंतरछेदनाच्या, आता हे लिहिताना थोडंफार चुकतं माझं, तुम्ही बुकमध्ये बघून घ्या. आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. ओके, काय बरं जीवांच्या आंतरछेदनाचा प्रमेय? पहिली जीवा तिचे 2 भाग एम डी गुणिले डीएन. दुसरी जीवा आर डी गुणिले डीएस. ओके, तर एम डी किती आहे? 9. डीएन दिलं इथं बघा, डीएन किती आहे? डीएन 8. बरोबर, आर डी किती आहे? आर डी आलाय 18 वजा एक्स आणि हा डीएस किती आहे? एक्स. बरोबर का? ओके, आर एस किती? 18 होता, तर त्याच्यावर आपण जर हा टोटल 18 आहे त्याला एक्स मानला तर हा किती असेल? 18तून जर एक्स गेला तर आर डी. बरोबर का? किमती टाकले तिथं, 9 8 72 झाले. बरोबर, या दोघांचा गुणाकार एक्सने या दोघांना गुणायचं. एक्स गुणिले 18, 18 एक्स वजा एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग. ओके, ते सगळे इकडे आणू आपण. वजा एक्सचा वर्ग इकडे आला तर अधिक एक्सचा वर्ग होईल. 18 इकडे आला तर वजा 18 एक्स होईल. त्यानंतर 72 तर इथं बरोबरच्या पलीकडे किती राहिलं? 0. ओके, वजा एक्सचा वर्ग इकडं प्लस झाला, 18 इकडे आला मायनस, 72 तर होताच प्लस. ओके, तर इथं एक आपल्याला वर्ग समीकरण भेटलं. आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडून उत्तर मिळवू. आता अवयव पद्धत तुम्हाला माहित आहे, जर ज्यांनी सराव संच 2.2चा व्हिडिओ माझा बघितला असेल त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलंय अवयव पद्धत कशी असते. ओके, तर इथं बघा 1 आहे, इथं 72 आहे, 72 1 72. तर 72चे असे 2 अवयव पाहिजे आपल्याला ज्याची बेरीज किती येते? 18. तर 72चे अवयव कोण कोण आहे? 9 8 72 आहे.
बारसक 72 आहे, म्हणजे भरपूर असे 2 जण नंबर आहे ज्यांचा गुणाकार 72 येतो. ओके, तर याच्यापैकी असे दोघं उचलायचे ज्याची बेरीज 18 येते. ते कोण आहेत बरं? 12 आणि 6. आता बेरीज 18 येते म्हटल्यानंतर दोघांना चिन्ह सारखे पाहिजे, आणि चिन्ह द्यायचं कोण ठरवतो? मधली संख्या. दोघांनाही कोणतं चिन्ह जाईल? याला पण वजा जाईल, याला पण वजा. दोघांसोबत कोण येईल? एक्स. याच्यासोबत एक्स. तुम्हाला काय शिकवलं मी सराव संच 2.6 मध्ये? जर एक्सचा वर्ग याच्यासोबत जर 1 असेल, किती असेल? 1 असेल, तर डायरेक्ट याचं कोइफिशियंट म्हणजे सहगुणक जर 1 असेल तर डायरेक्ट 2 कंस उचलायचे. ओके, ज्यांचा गुणाकार 0 दाखवायचा. इथं एक्स लिहायचा, इथं एक्स लिहायचा. ओके, इथं कोण आहे? वजा 12, आणि इथं कोण लिहायचं आहे? वजा 6. ओके, म्हणजे एक्स लिहायची पण गरज नाही तुम्हाला. ओके, वजा 12 वजा 6. म्हणजे डिटेलमध्ये सोडवायचं असलं तर एक्स लिहायचं सांगितलं होतं. आता इथं एक्स स्क्वेअर सोबत म्हणाला तर डायरेक्ट घ्यायचं आहे. तर इथं आपण साईडला सोडूया. ओके, नाही समजलं तर सराव संच 2.6 जाऊन बघायचं आहे, सराव संच 2.2 जाऊन बघायचं आहे. 100% समजणार आहे, कारण की एकदम डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे शिकवलं. तर इथं बघा, जर या दोघांचा गुणाकार 0 येतो तर एक तर हा 0 असेल, एक तर x वजा 12 0 असेल, किंवा असं होईल की हा जो x वजा 6 आहे तो 0 असेल. एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. वजा 12 पलीकडे गेला तर अधिक 12 होईल, किंवा एक्स वजा 6 पलीकडे गेला तर अधिक 6 होईल. ओके, म्हणजे इथं 2 उत्तर भेटले आपल्याला. उत्तर व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला. एक तर एक्स बरोबर वजा 12 पलीकडे गेला तर अधिक 12, किंवा वजा 6 पलीकडे गेला तर वजा 6 तर अधिक 6. म्हणजे एक्स कोण होता आपला? हा डीएस. म्हणजेच काय? एक तर डीएस. ओके, म्हणून एक तर डीएस किती असेल? एक तर डीएस 12 असेल, किंवा डीएस किती असेल? 6. या दोघांपैकी तो 1 असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटकन. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 3 कडे बघा. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? आकृती 3.79 मध्ये, म्हणजे या आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्शबिंदू आहे. हा जो बी आहे तो स्पर्शबिंदू आहे, आणि ओ वर्तुळ केंद्र आहे. रेषा ओई लंब आहे रेषा एडीला. ही जी ओई नावाची रेषा आहे ती एडीला लंब आहे. त्यानंतर एबी 12 दिलाय, एसी 8 दिलाय. तर आपल्याला एडी काढायचा आहे, म्हणजे हा एडी काढायचा, त्यानंतर डीसी काढायचं एवढा, आणि त्यानंतर डीई काढायचं. एकदम सोपं आहे. आकृती बघा 3 नंबरची आहे. जो 3 नंबरचा टॉपिक मी सांगितला, स्पर्शिका छेदिका रेषा काढण्याचा प्रमेय. ओके, तर डायरेक्ट मी घेतो. आता 1 नंबरला कोण काढायचं आहे? दिलंय काय काय ते लिहू आधी. सगळ्यात पहिला आकृतीमध्ये काय काय दिलंय? ती आकृतीमध्ये तुम्ही काय काय लिहू शकता? तुम्ही असं लिहू शकता, आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्शबिंदू आहे, बिंदू वर्तुळ केंद्र आहे, रेख ओई लंब आहे रेख एडीला. त्यानंतर एबी किती दिलाय? 12. त्यानंतर एसी किती दिलाय? 8. 1 नंबरला कोण काढायचंय आपल्याला? एडी. जर आपल्याला 1 नंबरला एडी काढायचा आहे तर मी स्पर्शिका छेदिका रेषा प्रमेय इथं यूज करतो. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. ओके, काय सांगते स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय? जी स्पर्शिका आहे तिचा वर्ग, स्पर्शिका एबी तिचा वर्ग, बरोबर जी छेदिका आहे तिचा लहान भाग एसी, त्याचा गुणाकार मोठ्या भागासोबत एडी सोबत, एसीचा गुणाकार एडी सोबत. बरं, इथपर्यंत बरोबर आहे. त्याला किमती टाका, इथंच लिहितो. आता चला पुढे घेऊ. एबी किती दिलाय? 12, त्याचा वर्ग, बरोबर. एसी किती दिलाय? 8 गुणिले एडी. तर 12चा वर्ग 144, बरोबर 8 गुणिले एडी. नंतर 8 तिकडे गुणाकार करतो, इकडे भागाकार केला. 144 भागिले 8 बरोबर एडी. तर 8च्या पाड्यात 144 किती नंबरला आहे बघू. 144 भागिले 8, 8 1 8, 8 1 8, 14 मधून 8 गेले 6, त्याच्यावरती 4, 8 8 64. आता आपण शोधलो होतो मागील एक्झाम्पल मध्ये. ओके, 8 8 64 म्हणजे 18 नंबरला आहे. इथं करूया चला. 8 1 8. ओके, याच्यातून 14 तून 8 गेले तर 6, त्याच्यावरती 4, 8 8 64. तर एडी आला आपला 18. जर एडी 18 आलाय आपला, तर आपल्याला 2 नंबरला काय काढायचंय? आपल्याला 2 नंबरला काढायचं आहे डीसी. आता डीसी काढणं लय सोपं आहे. का बरं? तर इथं बघा, हा जो टोटल एडी आहे का, टोटल एडी तो आलाय 18.
एडी आहे ना 18, हा टोटल एडी 18 आणि एसी किती दिलेला आहे 8 आणि हा जो एसी आहे तो 8. मला सांगा मला जर हा काढायचा आहे डीसी तर या टोटल एडी मधून मी जर एसी वजा केला तर मला हा भेटून जाईल. म्हणजे एडी मधून डीसी काढण्यासाठी एडी मधून वजा करायचं आहे, एडी मधून वजा करायचं आहे एसी. तर डीसी बरोबर एडी किती आहे रे बाळ, एडी आलाय 18 वजा एसी किती आलाय 8. तर 18तून 8 गेले किती राहतात 10. म्हणजे डीसी आलेला आहे 10. ओके 2 नंबर संपलाय. आता लास्ट 3 नंबर डीई काढायचा आहे. आता जर नंबर 3 ला डीई काढायचं आहे आपल्याला तर डीई काढण्यासाठी मला सांगा, इथं सांगितलंय ना त्यांनी हा डीसी किती आलाय आता बघितलंय 10, डीसी 10 आलाय. इथं काय म्हटलंय ओई लंब आहे एडीला, ही जी ओई नावाची रेषा आहे ती एडीला लंब आहे. जर ती एडीला लंब आहे तर ती डीसीला पण लंब आहे. ओके मग मी असं म्हणू शकतो का रेख ओई लंब रेख डीसी. जर असा असेल तर इथं 90 अंशाचा कोन तयार होतोय. ओई डीसीला लंब आहे आणि जर एखादी रेषा ओके केंद्रावरून काढलेली रेषा जर एखाद्या रेषाखंडाला लंब असेल तर ती त्या रेषेला सारख्या प्रमाणात विभागते. हा गुणधर्म आहे. म्हणजेच काय इकडे लिहूया चला, वर्तुळाच्या केंद्रावरून एखाद्या वर्तुळाच्या केंद्रावरून एखाद्या रेषेवर काढलेली रेषा लंब असते. ओके बरं एवढं लिहूस तर मी सांगतो शॉर्टमध्ये. चला एवढं सगळं लिहायला आपल्याला इथं जागा नाही ना, शॉर्टमध्ये घेऊया. तुम्हाला तर समजलं ना मला काय म्हणायचंय. मला हे म्हणायचंय की हा जो ओई आहे तो डीसीला लंब आहे. तो जर डीसीला लंब आहे तर हा जो ओई आहे तो डीसीला सारख्या प्रमाणात विभागतोय. जर हा टोटल 10चा आहे तर हा 5चा असेल, हा 5चा असेल. आपल्याला काढायचं कोण डी. तर मी काय करतो, मी लिहिलंय रेख ओई लंब रेख डीसी. तर मी असं लिहितो हा जो डी आहे ओके तो निम्मा असेल. कोणाच्या निम्मा असेल डीसीच्या. असं बी लिहू शकतो ना, हा निम्मा त्यानंतर हा निम्मा कोणाच्या डीसीच्या. तर डी बरोबर 1/2 गुणिले डीसी किती आला बा, तर डीसी आलाय आपला 10. तर बे एक बे बे पंचे 10. तर डी किती आला, डी आला 5. जर ही ओई रेषा डीसीला लंब आहे तर ती डीसीला सारख्या प्रमाणात विभागते. जर डीसी 10 आहे तर ही 5 आणि ती 5. एवढंच त्याचं उत्तर आहे. पटापट घ्या स्क्रीनशॉट. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. इथं बघा आपण 3च्या 3 सोडवलेत बरं का. आता प्रश्न क्रमांक 4 कडे जायचंय आपल्याला. 4 मध्ये काय सांगितलंय, आकृती 3.80 मध्ये ह्या आकृतीमध्ये जर PQ बरोबर 6, जर PQ 6 असेल, PS बरोबर 8, QR बरोबर 10, QR बरोबर 10 आणि PS बरोबर 8 तर आपल्याला TS बरोबर किती, हा TS काढायचा आहे बरोबर का. तर TS काढायचं आहे. परत एकदा बघा आपल्याला दिला आहे PQ, QR त्यानंतर PS आणि आपल्याला काढायचं TS. तर याच्यासाठी आपल्याला जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय बघावं लागेल. जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय ते काय सांगते, जर दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर फॉर्म्युला काय असतो, मोठ्या भागाचा गुणाकार छोट्या भागासोबत बरोबर, दुसऱ्या जीवेच्या मोठ्या भागाचा गुणाकार छोट्या भागासोबत बरोबर का. ते करूया इथं आता तेच. तर इथं ते करत असताना मला सांगा इथं मोठा भाग किती आहे माहित नाही बरोबर का. त्यानंतर इथं मोठा भाग किती आहे PR बरोबर. तर PR चं उत्तर किती आहे ओके. तर आपण सगळ्यात पहिले लिहूया आकृतीमध्ये काय काय दिलंय. आकृतीमध्ये दिलंय PS दिलाय 8, PQ दिलाय 6, QR दिलाय 10. आता मला गरज आहे याची PR ची. तर मला PR काढायचंय तर मला PR काढण्यासाठी PQ मध्ये QR ऍड करावं लागेल. हा टोटल PR काढण्यासाठी PQ मध्ये QR ऍड करावं लागेल. तर PR किती येईल बघा, PQ किती आहे 6, QR किती आहे 10, 10 आणि 6 किती 16. तर PR आला आपला 16. PR किती आला आपला 16. बरं चला जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार सूत्र घेऊ. जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार
काय आहे जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय? ही मोठी बाजू कोण आहे? टीपी. त्या टीपी चा गुणाकार ही छोटी बाजू, एका जीवेच्या मोठ्या भागाचा गुणाकार छोट्या भागासोबत पीएस किंवा एसपी म्हणा, बरोबर. याची मोठे भाग कोणता आहे? आरपी किंवा पीआर, पीआर म्हणून गुणिले याचा छोटा भाग कोणता आहे? क्यूपी किंवा पीक्यू. तर आपल्याला टीपी नाही माहिती, तो राहू द्या. पीएस दिलेला आहे किती बघा? पीएस 8 दिलेला आहे. त्यानंतर बरोबर पीआर दिलेला आहे किती? पीआर आता आलाय 16 आणि गुणिले पीक्यू किती आहे? तर पीक्यू आहे आपला 6. ओके, तर आपल्याला टीपी काढायचं म्हटलं तर आपण काय करू? तो 16 आणि 6 तसाच ठेवू. हा इकडे गुणाकार करतो, तिकडे भागाकार करूया. इकडे गेला तर भागाकार करेल. 8 1 8, 8 2 16, म्हणजे टीपी बरोबर किती आला? 8 ने 16 2 मध्ये कट झाला, तिथं 2 गुणिले 6 बेस 12. तर टीपी आलाय, टीपी ला पीटी ला तो आलाय 12. हा जो टोटल पार्ट आहे तो 12. आता मला सांगा, आपल्याला टीएस काढायचं, हा टोटल 12चा आहे बरोबर का? 12 आलाय आणि तो 12 याने हा 8 आहे. जर 12 मधून 8 गेले तर हा येईल का? चला काढूया. आपल्याला काढायचं टीएस. आता टीएस काढण्यासाठी आपण टोटल पीटी मधून किंवा टीपी मधून वजा करूया पीएस. तर टीएस बरोबर टीपी किती आहे? टीपी किती आला आता? 12. वजा पीएस किती आहे? 8. तर 12तून 8 गेले तर किती आले? 4. म्हणजे टीएस किती आलाय? 4. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. रिपीट करून बघा जर समजलं नसेल तर. ओके, घ्या पटापटीचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 5 कडे. हा प्रश्न क्रमांक जो 5 आहे याच्यामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि सिद्ध करायचं म्हटल्यानंतर विद्यार्थी घाबरतात. घाबरून जाण्याची गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सिद्धता देणार आहे. फक्त शेवटपर्यंत बघायचे मी जे जे सांगतोय ते. काय म्हटलं इथं? आकृती 3.81 मध्ये रेख EF हा व्यास आणि रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. वर्तुळाची त्रिज्या R आहे, तर सिद्ध करा. हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. एकदम सोपं आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला सिद्धता दिली, ओके, 3 फॉर्मॅट मध्ये दिली. सगळ्यात पहिले काय लिहायचं असतं आपल्याला? पक्ष. त्यानंतर काय साध्य करायचं ते लिहायचं आणि मग सिद्धता. तर साध्य काय करायचंय तुम्हाला समजलं काय? D गुणिले G बरोबर 4R चा वर्ग. बरोबर, इथपर्यंत आपल्याला सिद्ध हे करायचे. पक्ष काय दिलाय आपल्याला? पक्ष म्हणजे प्रश्नामध्ये जे सांगितलं ते. रेख EF हा व्यास आणि रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. रेख आकृतीमध्ये रेख EF हा व्यास व रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. त्यानंतर पुढे काय रे? पुढे असं करायचंय. आता इथं एक रचना करायची आपल्याला. ओके, रचना काय बरं? रचना हा जो F आणि G आहे का, हा जोडून घ्यायचा आहे. FG जोडा. जोडणे म्हणा, जोडा म्हणा, ओके, पण करा. त्यानंतर पुढे काय? आता लिहायचंय आपल्याला. इथं देऊ का सिद्धता डायरेक्ट? आता एकदम मोकळ्या मैदानात घेऊया सिद्धता. ओके, एकदम मोकळी जागा आहे म्हणजे आपल्याला इथं पुरेल. सिद्धता काय म्हटलंय त्याच्यामध्ये? तर मला सांगा, सगळ्यात पहिलं तर ही FG काढण्याआधी इथं किती अंशाचा कोण होता? 90. त्यानंतर ज्यावेळेस आपण इथं जोडलं त्यावेळेस इथं पण किती आलं? 90. स्पर्शिका प्रमेय काय सांगते? ओके, आणि हा जो येतो, हा जो EGF आहे तो एक अंतर्लिखित कोण आहे आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण 90 अंशाचा असतोय. तुम्हाला समजला. तर सिद्धता काय करायची आहे? हा जो EF आहे तो व्यास आहे. आता EF जर व्यास आहे तर तुम्हाला माहिती आहे, ओके, E पासून H पर्यंत एक त्रिज्या आहे, H पासून F ही एक त्रिज्या आहे, बरोबर का? आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग मी काय करतो? आकृतीमध्ये ओके, आकृतीमध्ये काय बरं? जर EF मला काढायचं आहे, ओके, तर EF 2 टाइम्स R असेल. आता मुलं म्हणतील काच काय? हा जो EF आहे तो व्यास आहे इथं सांगितलंय आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे, त्रिज्येच्या दुप्पट. आणि जरी नाही समजलं तर काय करायचं? जर E पासून F तुम्हाला काढायचं आहे तर EF काढत असताना लक्षात ठेवायचंय E पासून H आणि त्यानंतर H पासून F हे जोडायचे. आणि जर EF निघायचं आहे तर बघा EH आहे R आणि HF पण R. ते EF बरोबर बघा R प्लस R किती? R प्लस R किती? 2R.
समजलं का? अशा प्रकारे पण करू शकता. तर हा जो EF आलाय तो आलाय 2R, R प्लस R 2R. बरं पुढे काय बरं, आता मला जे प्रूफ करायचंय तो D, G आणि R पाहिजे. R तर भेटला मला. ओके, काही मुलं हे पण रिझन लिहू शकतात, कोणतंही लिहा. डायरेक्ट व्यास घेतलं तर व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, किंवा EF काढायचं तर E पासून H पासून F जोडा, R प्लस R 2R होऊन जाईल. आता इथं दोन त्रिकोण आपल्याला उचलायचे. का बरं? आपल्याला DE पाहिजे. DE कुठं दिसतोय तुम्हाला? DE दिसतोय तुम्हाला, हा टोटल DE, आणि त्यानंतर GE पाहिजे, त्यानंतर GE पाहिजे. तर मी काय करतो, DE साठी हा त्रिकोण उचलतो, EFD त्रिकोण, EFD व त्रिकोण EGF मध्ये. आता मुलं म्हणतील असंच का घेतलं? असं याच्यासाठी, हा जो F आहे आणि हा जो G आहे दोघं पण 90 अंशाचे, त्याच्यामुळे सिक्वेन्स चुकला नाही पाहिजे. इथं जर EFD घेतलं तर इथं EFG घ्यायचं आहे, 90 मध्ये आला पाहिजे. समजलंय? आता 90 जर मध्ये आलं तर सगळ्यात पहिले हे करायचंय की हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूपतेच्या कसोट्या मी तुम्हाला शिकवल्या, कोको कसोटी, बाबा कसोटी. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट कसोटी कोणती होती? कोको, बरोबर का? कोको म्हणजे कोण कोण कसोटी. त्या कोण कोण कसोटीमध्ये जर आपण प्रूफ केलं हे दोन त्रिकोण कोणत्याही कसोटीने करा, मी कोकोने करणार आहे म्हणून सांगितलं. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील, आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आलं तर उत्तर आपलं प्रूफ झालं. तर सगळ्यात पहिले यांना आपण काय करूया, समरूप असं सिद्ध करूया. तर समरूप प्रूफ करायला माहित आहे तुम्हाला, या दोघांमध्ये मला असं दिसतंय. ओके, कसं दिसतंय? हे असं दिसतंय की हा जो EFD आहे त्याच्यामध्ये EFD, कोण EFD हा एकरूप आहे कोणासोबत? EGF सोबत. कोण? EGF सोबत. का बरं? कारण की हे दोघेही प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. त्यानंतर पुढे काय रे बाळ, हा जो EFD आहे आणि EGF आहे या दोघांमध्ये मला असं दिसतंय की हा जो E आहे आणि हा जो E दोघांमध्ये सारखाच आहे. EFD मध्ये पण E आहे आणि EGF मध्ये पण E आहे. तर जर तो दोघांकडे सारखा आहे तर त्याचं माप देखील सारखं असेल दोन्ही ठिकाणी. कोण? E एकरूप कोणी, याला आपण म्हणूया सामायिक कोण. तर दोन्हीकडे सारखं आहे त्याला आपण सामायिक म्हणतो. झालं सामायिक. आता सामायिक झाल्यानंतर मी असं म्हणू शकतो की मला दोन कोणांच्या जोड्या भेटल्या, तर त्रिकोण EFD हा समरूप आहे त्रिकोण कोणता रे बाळ? EGF मध्ये. ओके, समरूपतेची कोको कसोटी किंवा कोको कसोटीनुसार असं म्हणा. बरं, कोको कसोटी म्हटलो. आता कोको कसोटीनुसार आपण समरूप म्हटलो, पण सगळ्यात पहिलं काय करायचं आता तुम्हाला, याची एकाच एक संगत लिहायची. ओके, इथं लिहितो. आता जागा आपल्याकडे कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. पुढे मी घेतलं तर मग थोडंसं जम्बलिंग होईल, तुम्हाला समजायचं नाही त्याच्यामुळं. तर बघा, एकाच एक संगत इथं खाली लिहितो. आता बघा, एकाच एक संगत काय आहे, याची पहिल्या दोन बाजू EF भागिले याच्या पहिल्या दोन EG बरोबर, याच्या दुसऱ्या दोन EFD भागिले याच्या दुसऱ्या दोन GF बरोबर, याची पहिली आणि शेवटची ED, याची पहिली आणि शेवटची EF बरोबर का. याला म्हणतात एकाच एक संगत. आधी एकाच एक संगत झाल्यानंतर आपल्याला ज्या बाजू पाहिजे त्या उचलायच्या. आपल्याला कोण पाहिजे बरं? आपल्याला पाहिजे 4R चा वर्ग. ओके, त्यानंतर DE पाहिजे. DE कुठे दिसते तुम्हाला? DE बघा इथं दिसते. त्यानंतर GE पाहिजे तुम्हाला. GE कुठे दिसते तुम्हाला? इथं दिसते. GE आणि ED मध्ये या दोन उचलायचे तुम्हाला. चला उचला बरं इथं साईडला. EF भागिले EG, EF भागिले EG बरोबर, इकडं ED भागिले EF. करा तिरकस गुणाकार. EF गुणिले EF, EF चा वर्ग बरोबर. EG जर तिकडे गेला तर ED गुणिले EG. आता मला सांगा, EG तिकडे गेला तर ED आहे, EG तिकडे गेला तर गुणाकार करेल EG चा. EF किती आलेला आहे? EF आलाय 2R. तर EF चा वर्ग म्हणजे 2R चा वर्ग बरोबर. तिकडं ED ला मी DE लिहू शकतो गुणिले EG ला मी GE लिहू शकतो.
तर बघा हा झालाय 2r वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4, तर 4 r वर्ग बरोबर. ओके, हा d गुणिले g. ओके, अशा प्रकारे आपण प्रूफ केलंय. आता मुलं म्हणतील 4r वर्ग तिकडे आहे, तसं लिहू काही विषय नाही. ओके, हा जो d आहे तो आली कुणल्या, तो g आली कुणल्या बरोबर, 4r वर्ग पल्ली कुणल्या. नाही समजलं तर रिपीट करून बघा, आहे ना, सोडून काही देऊ नका. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, असं तुमचं ब्रीद वाक्य पाहिजे जोपर्यंत आपण अभ्यास करतोय तोपर्यंत. ओके, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सोडायचंच नाही. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक आपला कोणता आहे, डी जी आणि 4r वर्ग, डी जी 4r वर्ग. प्रश्न क्रमांक 5 आपला संपलेला आहे. याचप्रमाणे वर्तुळ नावाचा धडा देखील संपलेला आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना केल्याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.